नमस्कार, मी ऋतुजा सुलगडे। माझ्या 12वी नंतर काय करायचं, कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं हा विचार करत असतानाच मला काही महिलांकडून सारथीबद्दल कळालं। मग मी सारथीशी येऊन संपर्क केला। त्यानंतर सारथीमध्ये 3 महिन्याचं शिवण क्लासचं प्रशिक्षण पूर्ण केलं। त्यामध्ये मला आवड निर्माण झालं। त्यानंतर मी ITI मध्ये ॲडमिशन घेतलं, ड्रेस मेकिंग या ट्रेडला। तिथून ITI 1 वर्षाचा कंप्लीट केल्यानंतर सारथीकडून मला प्रशिक्षिका म्हणून जॉब ऑफर आला होता। पण काही दिवसांवरच माझं लग्न असल्यामुळे मी ते ऑफर स्वीकारू शकले नाही। पण माझ्या लग्नानंतर सारथीने मला पुन्हा एक संधी दिली। मी आता ते संधी स्वीकारून सारथीमध्ये प्रशिक्षिका म्हणून काम करत आहे। माझ्याकडे जे ज्ञान कला आहेत मी ते दुसऱ्यांना देते, त्यासाठी मला आनंद होत आहे आणि हे सारथीमुळे शक्य झाले। माझे ज्ञान, माझी कला मी दुसऱ्यांना वाटू शकते, त्यासाठी सारथीचे आभार। आणि सारथी ही त्या गरजू महिलांना एक रोजगाराची संधी देते आहे, रोजगाराचे एक मंच उपलब्ध करून देते आहे। आणि सारथी हे मेन काम तंबाखू मुक्तीवर करते आहे। त्यासाठी मी एक महिला म्हणून मी व्यसनमुक्त आहे आणि आजकाल महिलाही व्यसन करत आहेत। त्या तशा सगळ्या महिलांना सांगते की मी व्यसनमुक्त स्वतःही राहा आणि दुसऱ्यांनाही व्यसनमुक्त होण्याचा एक संदेश द्या। महिला हे घरचे एक मेन पाया असते। जशी महिला असते तसं घर असतं। तुम्ही स्वतः महिला व्यसनमुक्त राहिलात तर तुमचं घर व्यसनमुक्त राहतं। व्यसनमुक्त घर असेल तर व्यसनमुक्त तुमचा परिवार, तुमचा परिसर व्यसनमुक्त राहतो। त्यासाठी व्यसनमुक्त राहा आणि दुसऱ्यांनाही तेच संदेश। धन्यवाद।